या प्रचार सभेमध्ये कॉर्नर बैठकीमध्ये बोलत असताना आम्ही असं म्हणे की आपल्याला जो मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आपल्याला एका मताचा अधिकार दिला. इथल्या टाटालाही एक अधिकार आहे, बिर्लालाही एक अधिकार आहे आणि इथं बसलेल्या सर्व माणसाला एकच मताचा अधिकार आहे. आणि या एक मताच्या अधिकारावरती या देशाच्या अटल बिहारी सारख्या पंतप्रधानाला पाय उतार व्हावं लागलं. ही बाबासाहेबांची किमया आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गोलमेज परिषदेला जाणार होते तेव्हा त्यांचा मुलगा राजरत्न वारला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मुलांची अंत्यविधी केल्याच्या नंतर जेव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेला निघाले तेव्हा अनंतराज आंबेडकरांनी बाबासाहेबांना विचारलं तुम्ही कुठं जाताय. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझ्या सुखाच्या मुलगा आज वारला असेल तर हरकत नाही, पण या देशातल्या 7 कोटी जनतेसाठी मला गोलमेज परिषदेमध्ये हजर राहावं. एवढ्या मोठ्या त्यागानं बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि आम्हाला या देशामध्ये लोकशाही दिलेली आहे आणि लोकशाहीची रक्षण करण्याची जबाबदारी या देशातल्या लोकशाहीची जबाबदारी जर आपल्यावर पायाचं जर कुणाला वाटत असेल तर या गावातली सबंध माणसं ऐकतायत म्हणून मी बोलतोय. बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या घटना समितीच्या मतदार समितीचे जेव्हा चेअरमन केलं गेलं तेव्हा या देशातली घटना लिहिण्याच्या काळामध्ये या देशाच्या पंजाबराव देशमुख जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेला आणि त्यांना बाबासाहेबांना विचारलं गेलं की डॉक्टर साहेब तुम्ही आमच्यासाठी काय करतात, तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं मी थोडं बाहेर जाऊन येतो, तुम्ही इथं बसा. जेव्हा पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलं होतं ते कच्चा मसुदा होता आणि तो वाचल्यानंतर जेव्हा पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं डॉक्टर साहेब खरंच तुम्ही तुमच्या समाजासाठी नाही तर आमच्याही समाजासाठी करताय, याचे उपकार बाबासाहेबांचे पंजाबराव देशमुखांनी मानले. या देशाच्या ओबीसीच्या बाबतीत बोलत असताना या देशाचा लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या ओबीसीच्या प्रश्नावरती बोलला आणि ओबीसीला रिझर्वेशन पाहिजे असं म्हणाले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना सरदार पटेल विचारलं होईल ओबीसी कोण ओबीसी, ज्यांना ओबीसी कळलं नाही, ज्यांना या देशातल्या मराठ्यांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे, या देशातल्या संबंध वाडी आणि वस्तीवरती माणसं या देशामध्ये एकसंघ राहिले पाहिजे, या संबंध बाजूला बाबासाहेब आंबेडकरांनी जोडले. माझी कळकळीची विनंती आहे या मतदारसंघातल्या जनतेला. सगळे म्हणत होते की रिपब्लिकन पक्षाचे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत वेगवेगळे गट आहेत, पण या तालुक्यामध्ये आणि एक चंद बांधलाय की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर जिवंत ठेवायची असेल तर आपण आपली मतभेद विसरून आता एकत्रित आलं पाहिजे. म्हणून आम्ही या व्यासपीठावरती आहे. ही संबंध विचार करत असताना आम्ही असं ठरवलं लोकशाहीच्या इलेक्शन मध्ये कुणी पैशानं हरवलं हरकत नाही, विचारानं करतो आम्हाला कुणीच हरवू शकत नाही. विचार आमच्याकडे बाबासाहेबांचे आहेत, आम्हाला कुणी हरवू शकत नाही, पण पैशावाल्याने जरी हरवलं तर हरकत नाही. पण आम्ही आता एक संघ या देशातली लोकशाही टिकवण्याची आमची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी स्वीकारून आम्ही तुमच्या पुढे आलो. तुम्ही आता काय करणार ते सांगा. आमचा प्रश्न संपला. आम्हाला तुम्ही नावं ठेवण्यात आयुष्य केलं तुमचं की हे गट आहे, हे आहे, या पुढाऱ्यांनी ते केलं त्या मतदारसंघाचं आमचं आव्हान आहे की तुम्ही आता काय करणार. वंचित बरोबर राहणारच, आंबेडकरी चळवळीत बरोबर राहणार का ज्या गिरीश महाजनला गेल्या 26 जानेवारी रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा राज्यघटनेच्या दिवशी सुद्धा जाणीवपूर्वक नाव घेतलं नाही. याचं कारण असं आहे त्यांना असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांना जर खेळ द्यायचा असेल तर बी एन रावचं पुढे आणायचं होतं. इन्फ्लुएन्स कामात ठेवला होता, कंसात ठेवून षडयंत्र या ठिकाणी चालू झालंय. मी असं म्हणतो या मतदारसंघामध्ये 5 उमेदवार आहेत. 5 उमेदवारांमध्ये आम्ही गिरीश महाजनाचा वंचित विकास आघाडीच्या या व्यासपीठावरून गिरीश महाजनाचा निषेध करतो. 4 उमेदवारांनी उद्याच्या उद्या सांगावं गिरीश महाजनाचा निषेध करावा आणि आमची उमेदवारी वापस घेतो. बोला काय करणार आहे त्याला आमचा आव्हान आहे. आमचं मतदान वंचितला आहे. बिलकुल आमचं मतदान वंचितला आहे. ठीक आहे. आम्ही त्या उमेदवारांनी सांगावं गिरीश महाजनाचा अगोदर निषेध करावं
ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक घेतलं नाही त्यांनी जाहीर करावं आणि जनतेला सांगावं, आंबेडकरी जनतेला आम्ही गिरीश महाजनाचा विशेष करतो, आम्ही त्यांच्या सोबत राहू, परंतु करणार नाही. भाजपच्या चाल जर चालली असेल तर भाजप याला जबाबदार आहे. भाजपाला या देशातल्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नष्ट करायचे असेल म्हणून आंबेडकरी जनतेला माझी विनंती आहे, मतदान ही महत्वाची बाब आहे. मतदान तर आपल्याला करावं लागेल, यापुढे सुद्धा आपल्याला सावध राहावं लागेल. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला उभा राहावं लागेल. या अगोदर काँग्रेसने एक षडयंत्र केलं आणि आता भाजपने एक षडयंत्र केलं. ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, ही लक्षात ठेवा. आणि तुम्ही सर्वांनी वंचित विकास आघाडी यापुढे आम्ही तुमच्याकडे उमेदवार दिलाय. दाळिंब जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जगन्नाथ चव्हाणला उमेदवारी देत असताना मी माझ्याकडे असा रिपोर्ट आला की दाळिंब जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येणेकरून मधला माणूस दाळिंब मध्ये आणून ठेवला आणि दाळिंब जिल्हा परिषदेचा पूर्ण खर्च तुमच्या इथल्या पंचायत समितीचा उमेदवार भाजपचा उमेदवार त्याचा पूर्ण खर्च करणारा ही कोणतं षडयंत्र आहे. आणि ही षडयंत्र तुम्हाला ओळखावं लागेल, चव्हाणलाच तुम्हाला मतदान करावं लागेल. कारण एका बंजारा समाजाच्या माणसाला आपण उमेदवारी दिली आहे तेव्हा दलित माणसांची सुद्धा या देशातल्या या मतदारसंघातल्या सवर्ण समाजाच्या माणसाची सुद्धा ही जबाबदारी आहे की चव्हाणला तुम्ही मतदान करा आणि या भागातल्या पंचायत समितीच्या या गणामधल्या भुसणी गणामधल्या उमेदवार रामभाऊ गायकवाड हे वंचितचे गॅस सिलेंडर घेऊन उभा आहे तेव्हा आमची कळकळीची विनंती आहे. आणि एवढा मोठा त्याग करून एकत्रित आलो, तुम्ही एकत्रित येऊन या उमेदवाराला विजयी करावं एवढी आजच्या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो.